राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवारांना एक मोठा दिलासा मिळालाय। अजित पवारांची आयकर विभागाने जप्त केलेली मालमत्ता दिल्लीतल्या कोर्टाच्या आदेशानंतर मुक्त करण्यात आली आणि त्यावरनं विरोधकांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला। या सगळ्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। आयकर विभागाने 6 डिसेंबर 2021 रोजी बेनामी मालमत्ता प्रकरणात जप्त केलेली अजित पवारांशी संबंधित मालमत्ता मुक्त करण्यात आली आहे। जप्तीच्या 3 वर्षांनंतर याबाबत निर्णय देत दिल्ली ट्रायब्युनल कोर्टाने ती संपत्ती मुक्त करण्याचे आदेश दिले। 5 तारखेला महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी अजितदादांना हा दिलासा मिळाल्याने विरोधकांनी भाजपवर निशाणा साधला। अनेक आमच्या सहकाऱ्यांच्या अशा प्रकारच्या प्रॉपर्ट्यांवरती ईडीने टाच आणली, पण ते फक्त भारतीय जनता पक्षाला शरण गेले नाहीत म्हणून त्यांच्या प्रॉपर्ट्या या मुक्त केल्या। आता मला असं वाटतं लवकरच नवाब मलिक यांची प्रॉपर्टी सुद्धा सोडवली जाईल। आमच्यावर दबावात तुम्ही पक्ष सोडलात तर तुमची सगळी जी काय घर वगैरे जप्त केलं ते आम्ही मोकळं करू। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही अजितदादांवर ट्विटरवरून निशाणा साधला। 5 तारखेला शपथविधी आणि ही घ्या 1000 कोटींची ऑर्डर, हीच ती ऑर्डर। आता मला कळलं की 4 तारखेला फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्या प्रेसमध्ये मी तर शपथ घेणार असं अजित पवारांनी का म्हटलं। तर या आरोपानंतर अजितदादांनी मात्र विरोधकांनाच धारेवर धरलं। इतके वर्ष आम्ही त्यांच्याबरोबर होतो त्यावेळेस आता कुठलाही कोर्टाचा निकाल काही एका दिवसाला लागत नाही। वेगवेगळ्या पद्धतीने चौकशी होते, चौकशी घेतल्यानंतर त्याच्याबद्दलचं तुम्हाला अपील वगैरे करण्याचा अधिकार असतो। या प्रोसेस बरेच दिवस त्या ठिकाणी चाललेल्या होत्या। आम्ही आमची भूमिका मांडली। आता ह्यांच्याबरोबर मी असेल तर अजित पवार चांगला। काही महिन्यांपूर्वीच कथित शिखर बँक घोटाळा प्रकरणी सुनेत्रा पवारांना क्लीन चिट मिळाली होती। कर्ज वाटप, साखर कारखान्यांची विक्री यामुळे बँकेला कोणतेही नुकसान झाल्याचे पुरावे उपलब्ध नसल्याचं क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटलं होतं। आता अजितदादा 5 डिसेंबरला महायुती सरकारमध्ये पुन्हा उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होताच त्यांची जवळपास 1000 कोटींची मालमत्ता त्यांना परत मिळणार आहे। हे टायमिंग फार महत्त्वाचं आहे, त्यामुळे विरोधकांना आयतं कोलीतच मिळालं। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।